मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि व्हिजन स्प्रिंगचा स्तुत्य उपक्रम. वाढत्या स्क्रीन टाईमचा मुलांच्या डोक्यावर होणारा परिणाम लक्षात घेता अनेक विद्यार्थी फळ्यांवर लिहिलेले स्पष्टपणे पाहू शकत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराअंतर्गत जिल्हा परिषद शाळा शिवन, राजुरा घाटे, गौलखेडी, अनभोरा, भटोरी, बोरटा, हिवरा कोरडे, जितापूर, दुर्गवाडा, खापरवाडा, ब्रह्मी, पोही, धामोरी, कार्ली, माटोडा, कवठा, मलकापूर, किनखेड, विराईत आणि निंबा येथील शाळेमध्ये डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्यांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे आढळले त्यांना व्हिजन स्प्रिंग संस्थेमार्फत मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रारंभी गावातील तरुण-तरुणींना स्वयंसेवक म्हणून निवडून त्यांना व्हिजन स्प्रिंग संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. या स्वयंसेवकांनी शाळा स्तरावर प्राथमिक तपासणी केली. त्यानुसार ज्यांना समस्या आढळल्या अशा मुलांची प्रत्यक्ष तपासणी डॉक्टरांकडून करण्यात आली. तसेच मुलांना डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक सवयीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. या उपक्रमासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा समित्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी व्हिजन स्प्रिंग संस्थेचे डॉक्टर राजकुमार व डॉक्टर अश्विनी यांची उपस्थिती होती. गटसाधन केंद्र मूर्तिजापूर येथून प्रमोद वानखडे व रणजित सुरवाडे यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन भावेश हिरुळकर, वैभव बाजळ, स्वाती ठाकरे, तेजस्विनी वासनकर व दीपमाला काळे यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. नितीन इंगळे, शेरवाडी.